नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. त्या दिवशी रोहितच्या ऑफिसमध्ये एक छोटेखानी पार्टी करण्याचा बेत आखला जात होता. काही महिन्यातून एकदा सगळे कलिग्ज मिळून एकाच्या घरी भेटायचे आणि मौज करायचे. रोहित स्वतः निर्व्यसनी असून कलिग्ससोबत जायचा आणि कोणतंही व्यसन न करता परत यायचा. ही गोष्ट श्रावणीसाठीही नवी राहिली नव्हती. पण त्या दिवशी त्या दोघांमध्ये खटका उडाला, तो याच कारणामुळे. रोहितच्या ऑफिसमधल्या मित्रांनी पार्टी रोहितच्याच घरी करायची असं परस्पर ठरवलं होतं. कितीही प्रयत्न करून रोहित बाटला जात नाही याचं त्यांनाच वाईट वाटायचं. त्यामुळे त्याची गंमत करण्यासाठी किंवा काही अंशी मित्रांना न बदल्याची शिक्षा देण्यासाठी हा त्यांनी बेत रचला होता. रोहितने तो बेत स्वीकारावा म्हणून त्याला कसं ब्लॅकमेल करायचं हे सुद्धा त्यांना चांगलंच माहीत होतं. रोहित एक चांगला आणि नीतिवान माणूस असला तरी एखाद्या कथेत शोभून दिसेल असा सर्वांचं नेतृत्व करू शकणारा प्रभावशाली नायक नव्हता. त्याने त्याची नीतिमत्ता जपली होती, पण ती स्वतःपुरतीच. मित्रांच्या दबावाला पूर्णतः बळी पडला नसला तरी त्या पार्टीच्या वातावरणापर्यंत रोहितला त्याच्या मित्रांनी यशस्वीपणे ओढलं होतं. ऑफिसमध्ये सगळ्यांसोबत काम करायचं असेल आणि सगळ्यांशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर सगळ्यांमध्ये सहभागी व्हावंच लागतं, हे रोहितचं मत होतं. एका अर्थी तो मित्रांच्या दबावाला काही प्रमाणात तरी बळी पडला होता. काय यार रोहित, तू स्वतः काही घेत नाहीस, आमच्यासह मनमोकळ्या गप्पा करत नाहीस, इथवर ठीक आहे. पण आता एक पार्टी तुझ्या घरी करू म्हटलं तर तू आडेवेडे घेतोयस. वाटल्यास तू नाही करू नकोस, आम्ही आमचं बघून घेऊ, आम्ही आमचा खर्चही करू, मग तर झालं. इतका सज्जन होऊन काय फिरतोस? तू आता नाही म्हणालास तर आम्हाला मित्र म्हणायला तुला लाज वाटते असं आम्ही समजू. रोहित समोर यक्षपक्ष प्रश्न उभा राहिला. ग्रुपमध्ये आपली जागा कायम ठेवायची असेल तर हे करावंच लागेल असं त्याला वाटू लागलं. आपण आज नाही म्हणालो तर हे सगळे आपल्याकडे हळूहळू दुर्लक्ष करतील ही भीती त्याच्या मनात निर्माण झाली. हे श्रावणीला कसं समजवायचं हेच त्याला कळत नव्हतं. त्याने घरी आल्यावर श्रावणीसमोर तो विषय काढला. का? त्यांना आपलंच घर बरं सापडलं. ही श्रावणीची प्रतिक्रिया रोहितला अनपेक्षित होतीच. कंपनी जॉईन केल्यापासून आजवर आपल्या घरी कधीच सगळे जमले नाहीत. मी सगळ्यांसोबत सगळ्यांच्या घरी गेलो, आता माझ्या घरी कोणी येऊ नका असं मी कसं म्हणू? ते तू ठरवायचं आहेस. तुला माहिती आहे ना माझं याबद्दल काय मत आहे. या सगळ्याचा विचार तू पहिल्यांदा त्यांच्यासोबत गेलास तेव्हाच करायला हवा होतास. तेव्हा इतका विचार कोण करतं? ऑफिसमध्ये कोणा ना कोणाची मदत घ्यावीच लागते, त्याशिवाय कामं पूर्ण करताच येणार नाहीत. त्यामुळे सगळ्यांशी फक्त कामापुरतं बोलता येत नाही, मिळून मिसळून राहावंच लागतं. सगळेच आपल्यासारखे नसतात. आपल्या दृष्टीने ते सगळे व्यसनी आहेत, पण त्यांच्या दृष्टीने मी एकटाच विभीषणाचा अवतार लागून चाललोय. तू मला पटवण्याचा प्रयत्न का करतोयस? अरे प्रज्ञाला कुठे घेऊन जायचं? ती घरात असताना पार्टी करण्याचा विचारही तुम्ही कसे करू शकता? हे मी सांगून पाहिलं, पण ते म्हणाले की आम्हाला मुलं बाळं नाहीत का? म्हणजे तुझ्या कलिग्सच्या मुलं बाळं घरात असताना तुम्ही पार्टी करता? मी नाही ते. तू तिथे असतोस ना, म्हणजे तूही. हे डिस्कस्टिंग आहे. अरे मग त्यांना ठेवता कुठे की सोबत घेऊन बसता? हे बघ श्रावणी, शांत हो. बऱ्याचदा मुलं आजी आजोबांकडे किंवा बायकोच्या मैत्रिणीकडे असतात. कधीतरी घरात असतील तर ती त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेली असतात. तेवढं भान सगळ्यांनाच आहे. याला तू भान म्हणतोयस? हेच माझ्यासाठी नवल आहे. तुझी काय इच्छा आहे? प्रज्ञाला तिच्या खोलीत बंद करून तुम्ही पार्टी करणार आहात? नाही, मी एवढा विचार केला नाही. रोहितला काय बोलावं ते सुचत नव्हतं. मग विचार करून बोल. मला या गोष्टीचा किती तिटकारा आहे हे तुला माहिती आहे. तू पहिल्यांदा त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलास तेव्हा आपला कसा वाद झाला होता हे तुला आठवत आहे ना? हो, पण मी काय करू असं तुला वाटतं? त्यांना काय सांगू? त्यांना सांग माझ्या घरी मलाच काय तर माझ्या बायकोलाही दारूची बाटली चालणार नाही. तुम्हाला हवं असेल तर डिनरसाठी या, आपण सगळ्यांसाठी स्वयंपाक करू.
पण आपल्या घरात पार्टी होऊ शकणार नाही. श्रावणी, तू या सगळ्यांना ओळखत नसल्यासारखी काय बोलतेस? मी असं म्हटल्यावर ते काय म्हणतील मला माहिती आहे ना? म्हणू दे, ते तुला बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणतील, पण ते स्वतःही तसेच असतील. पुरुष एकतर बायकोचं मत विचारात घेणारा असतो किंवा उथळपणे कोणाशी कसाही वागणारा असतो. ते सोड, मला सांग, या व्यसनामुळे किंवा अफेअर्समुळे होणारे डिव्होर्सेस काही कमी आहेत? श्रावणी अगदी प्रखरपणे तिचं मत मांडत होती. तुला ती गोष्ट अजिबात आवडत नाही हे मी समजू शकतो. मला स्वतःला तरी कुठे आवडते? मी व्यसनांपासून स्वतःला लांबच ठेवलंय. पण तू माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीयेस. तू वेळ घे, शांतपणे विचार कर. एखादा प्रॅक्टिकल उपाय सांगितलास तर मलाही तो ऐकायचा आहे. त्यांना घरी बोलावण्याची माझीही इच्छा नाही. फक्त असे न करता येण्यासारखे उपाय सांगू नकोस. मी विचार करेन. पण हां, न करता येण्यासारखा उपाय अजिबात नाही. प्रश्न प्रायोरिटीचा आहे. कुटुंब ही तुझी प्रायोरिटी असेल तर तिला महत्त्व देऊन तू या ऑफिसमधल्या मित्रांना नकार देऊ शकतोस. कुटुंब तुझ्यासोबत कायम राहणार आहे. हे कलिग्स तू कंपनी बदलल्यावर ओळख दाखवतात का? ते पहा. कंपनी बदलत नाही तोपर्यंत तरी त्यांच्यासोबतच दिवस काढायचे आहेत. कंपनी बदलणं आधीसारखं सोपं राहिलं नाही आहे. आपल्या बालपणी जे लोक या क्षेत्रात होते त्यांच्यासाठी ते सोपं होतं. आता हाच जॉब राहील की नाही याची शाश्वती नसते. माझ्याच कंपनीतल्या किती लोकांना काढलं ते ऐकलंस ना? हो, तो विषय वेगळा आहे. जाऊ दे. तू म्हणतोयस तशी मी भावनेच्या भरात तुझी बाजू समजून न घेता बोलत असेन. मी विचार करून तुला काही उपाय काढता येतो का ते सांगेन. थँक्स. रोहितच्या स्वरातून त्याची हतबलता दिसत होती. ती श्रावणीलाही जाणवल्याने तिने शांतपणे विचार करण्याचं ठरवलं. रोहित पहिल्यांदा अशा एका पार्टीत गेला तेव्हा झालेला वादही तिला आठवला होता. मी एका कलिगच्या घरी जातोय, तू जेवून घे. रोहितचा मेसेज पाहून प्रथमतः श्रावणीला आनंदच झाला. तिला वाटलं रोहितला एक नवा मित्र मिळाला असावा. ती एकटीच जेवली आणि मध्यरात्र होईपर्यंत रोहितची वाट बघत बसली. तो घरी आल्यावर तिने औत्सुक्याने विचारलं, कोणाच्या घरी गेला होतास? काय काय झालं? अगं, सगळे कलिग्स मला एका कलिगच्या घरी घेऊन गेले. तो दृष्टीभेद टाळत म्हणाला. घेऊन गेले म्हणजे? तुझी इच्छा नसल्यासारखं काय बोलतोयस? इच्छा नव्हती पण जावं लागलं. रोहित, नेमकं काय झालं? तू असं त्रोटत का बोलतोयस? जे झालं ते तुला आवडणार नाही. अर्थात ते मलाही आवडत नव्हतं. म्हणजे या कंपनीत काम करणारे सगळे मित्र मिळून 2-4 महिन्यात एकदा एका कोणाच्या घरी एकत्र येतात. अर्थातच तिथे सगळं काही चालतं. कंपनीत अक्षरशः एकही पुरुष असा नाही ज्याला एखादं व्यसन नसेल. मला वाटलं होतं की किमान एक तरी असा निघेल जो माझ्यासारखा असेल, पण नाहीच. मग तिथे तू काय केलंस? काही नाही, बसून राहिलो. सगळ्यांनी मला शक्य तितका आग्रह केला. माझा इगो हर्ट होऊन तरी मी एखादा घोट घेईन असं त्यांना वाटत होतं, पण मी तसं होऊ दिलं नाही. श्रावणीलाही ते ऐकून धक्काच बसला होता. तिथे असं काही होणार आहे याची तुला कल्पना नव्हती? होती सुद्धा आणि नव्हती सुद्धा. नीट सांग. त्यांनी असं स्पष्टपणे काही सांगितलं नव्हतं, पण कंपनीतले सगळे एकाच्या घरी जमतायत म्हणजे तिथे असंच काहीतरी होणार असा मी अंदाज बांधलाच होता. तरीही तू गेलास? जावं लागलं. इथे मी नवा आहे. मी पहिल्यापासूनच वेगळा अलिप्त राहू लागलो तर ते मला स्वीकारणारच नाहीत. त्यांनी स्वीकारायला हवं असा तुझा आग्रह का आहे? त्यांनी तुला कामासाठी नोकरी दिली आहे, या सगळ्यासाठी नाही. पण सगळे एकत्रितच काम करतात. ते काम कसं आहे हे मी अजून शिकतोय. कोणी एक गोष्ट सांगतं, कोणी दुसरी गोष्ट सांगतं. कधीतरी कोणी मोकळा असेल तर माझं एक काम करतो. हे जमून येण्यासाठी सोशलाइज व्हावंच लागतं. सोशलाइज म्हणजे त्या घाणेरड्या धुराने श्वास घेणं? माझ्या हातात जे होतं ते मी केलं. मी स्वतः कशालाही हात लावला नाही. पण ते वातावरणच किती घाण असेल. एक तर तिथे परस्पर गेलास आणि पूर्ण वेळ त्याच वातावरणात बसून राहिलास. काय करणार? मी 1-2दा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला जाऊ दिलंच नाही. जाऊ दिलं नाही म्हणजे काय? तू लग्न झालेला पुरुष आहेस. तुला त्यांना लहान मुलासारखं बसवून ठेवलं का?
जाऊ दे, तुला कळणार नाही. तू माझ्यावर का रागवतेस? मी काही केलं असतं तर तुझा राग मी समजू शकलो असतो. तू तिथे थांबलास हेच मला पटलं नाही आहे. तू अशा लोकांच्या प्रेशरमध्ये येशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. कोणत्याही कंपनीत गेलो तरी हीच परिस्थिती आहे. सगळीकडे ऑफिसमध्ये स्मोकिंग एरिया असतो. तो कशासाठी? अशी लोकं आहेत म्हणूनच ना. आपण आपली नीतिमूल्य पाळायची, ती इतरांवर लादता येत नाहीत. मी कुठे लादायला सांगते? मी ती पाळायलाच सांगते. पाळलीच ना. इतका आग्रह होऊनही मी बदलो नाही. तुझे कलिग्जही कसे असतील मला कल्पनाही करवत नाही. व्यसनं चांगली नसतातच, पण व्यसन असलेला माणूस पूर्णतः वाईट असतो असं तुला का वाटतंय? म्हणजे तुला असं वाटत नाही? एखाद्याला त्याच्या जडणघडणीमुळे किंवा तणावातून बाहेर पडण्याचा दुसरा काहीच उपाय न सापडल्याने व्यसन लागू शकतं. उद्या ते सुटेलही. त्यामुळे त्या माणसावरच फुल्ली मारावी असं नाही. शीतावरून भाताची परीक्षा. तणावातून बाहेर पडण्यासाठी हाच एक मार्ग ज्याला दिसतो. त्याच्याबद्दल अजून काय बोलावं? तू आता रागात असल्याने असं बोलतेस. सगळं इतकं सोपं नसतं. कोणी गरिबीतून वर येतं, कोणाचे वडील व्यसनी असतात, कोणाला तितकी समज नसते, कोणाला मानसशास्त्रज्ञाची मदत घ्यावी इतकी जाण नसते. म्हणजे ते करतात ते सगळं चांगलं का? अगं असं मी कुठे म्हणालो? आपण त्यांच्यासारखं व्हावं असं मी अजिबात म्हणत नाही. पण एखाद्याला एक व्यसन आहे म्हणजे लगेच त्याच्या चारित्र्यावर किंवा कर्तृत्वावर शंका घ्यावी असं नाही. लोक व्यसनं पूर्वीपासून करतात. व्यसनामुळे आपण माणसांवर फुल्या मारू लागलो तर कितीतरी लोकांना आदर्शच मानता येणार नाही. देशाची किती टक्के लोकसंख्या व्यसनांच्या आहारी गेली आहे हे तुला वेगळं सांगायला नको. त्या सगळ्याच लोकांना वाईट म्हणायचं का? तू त्यांची बाजू घेऊन मलाच काय उपदेश देतेस? तो शर्ट बदल आधी. त्याला जवळही आणू नकोस. नाही आणणार. रोहितही अधिक न बोलता रागावून बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेला. श्रावणीचा राग ओसरल्यावर पुढील दिवशी तिने नमती भूमिका घेतली. रोहितला समजून घेण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत रोहित अशा एकाही व्यसनाला स्पर्श करत नाही आणि अशा मित्रांना पार्टीसाठी घरी आणत नाही तोपर्यंत आपण आक्षेप घ्यायचा नाही असं तिने ठरवलं. ती सीमारेषा रोहितलाही मान्य होती. इतक्या काळानंतर पहिल्यांदाच रोहित मित्रांसाठी त्याच सीमेला ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याने श्रावणी या विषयामुळे पुन्हा एकदा अस्वस्थ झाली होती.